महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. भारताचं हवामान खातं IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि जागतिक हवामान खातं म्हणजे WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन हे हवामानाचा अंदाज किंवा मान्सूनचा अंदाज फार तर 1 ते 3 दिवस एवढा सांगू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त ते सांगू शकत नाही. त्याच्यापेक्षा जास्त सांगितला तर तो बऱ्याच वेळेला फसलेला आहे. आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24. मी प्रशांत देशमुख. महाराष्ट्र माझा 24च्या वेब पोर्टलवरती मान्सून बद्दल DGSTनं काही भाकीत केलं होतं आणि मान्सून आता जवळजवळ DGSTचं ऐकूनच पडतोय का काय असं आता वाटू लागलेलं आहे. म्हणजे मान्सून सुरू व्हायच्या अगोदरच मे महिन्यातच DGSTनं काही अंदाज वर्तवले होते आणि त्याच्या तारखा जाहीर केल्या होत्या. मान्सूनची वाटचाल आता त्या तारखेनुसारच चाललेली आहे. साधारण जूनमध्ये 7 ते 15 तारखेपर्यंत अगदी तुरळक पाऊस पडेल असं भाकीत केलं होतं आणि त्या पद्धतीने देशात अगदी तुरळक पाऊस पडला. 15 ते 30 तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो बऱ्याच ठिकाणी आणि त्या पद्धतीने काही ठिकाणी तो जोर वाढलेला. परंतु 5 जुलै ही तारीख अशी दिली की जिथं मान्सून स्थिरावेल आणि मान्सूनचं वाटचाल अगदी जोरात होईल अशा पद्धतीची ती तारीख होती आणि ती 5 जुलै दिली होती. आणि आज 5 तारीख आहे. मान्सून आता त्या तारखेनुसारच स्थिरावलेला आहे. साधारण 1 ते 2 तारखेला तो चालू झाला आणि 5 तारखेला स्थिरावला. असं वाटतं की मान्सून आता DGSTची तारीखच फॉलो करायला लागलाय का काय. एक म्हणजे कुठलीही हवामान संस्था 1 ते 3 दिवसापर्यंतच हवामान अंदाज देऊ शकते, परंतु DGST ही एकमेव थेरी आहे की ज्याने 1 ते 1.5 महिना अगोदरच या मान्सूनचा अंदाज दिलेला आहे. नुसता मान्सूनचा अंदाज दिला नाही तर 4 ते 5 महिने अगोदर थंडीचा सुद्धा त्याने अंदाज दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र माझा 24च्या वेबसाईटवरती जाऊन ही बातमी की कशा पद्धतीनं हे तारखेसहित अंदाज दिले. तारखेसहित अंदाज द्यायची ही जगातली पहिलीच वेळ आहे आणि ही पहिलीच स्थिती आहे. अशाच नवीन बातमीसाठी तुम्ही महाराष्ट्र माझा 24ला सबस्क्राईब करा. बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा महाराष्ट्र माझा 24ला.